एक व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की DHCP वर्क कशा पद्धतीने करतो. पहिल्यांदा DHCP काय आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ. DHCP हा डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल म्हणजे जो डायरेक्टली आपल्याला सिस्टीमला ऑटोमॅटिकली IP प्रोव्हाइड करतो. ओके, म्हणजे समजा आपण समजा एक 5 PC आहेत समजा माझ्याकडे आणि एक मेन सर्व्हर आहे आणि मध्ये समजा मी एक स्विच टाकलाय, तर त्या स्विच सर्व्हर त्या 5 PC आहेत त्या 5 PCना ऑटोमॅटिकली IP प्रोव्हाइड करतो. ओके, तर आपण ह्या डायग्राममध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीनं तो वर्क करतो किंवा काय त्याचं फंक्शन्स असतात ते. ओके, सो आता त्यासाठी मी काय करतोय, मी माझा सिस्को पॉकेट ट्रेसर यूज करतोय. त्यासाठी आपण आता सिस्को पॉकेट ट्रेसर म्हणून जे ॲप्लिकेशन आहे ते यूज करणार आहोत. तर मी आता सिस्को पॉकेट ट्रेसर ऑन करतो. त्याच्यामध्ये मी एक सर्व्हर घेतोय पहिला, म्हणजे एक स्मॉल सेटअप आपण क्रिएट करणार आहोत म्हणजे की कशा पद्धतीने ॲक्च्युली म्हणजे एक समजा बेसिक जे ऑफिस असतं. ओके, तर त्याचं बेसिक ऑफिसच्या हिशोबाने आपण एक क्रिएट करणार आहोत. त्याच्यात इंडिव्हिज्युअल PC घेतो. एंड युजरला पण आपण लॅन केबल थ्रू कनेक्ट केलंय. ओके, आता स्विच हा कसा असतो म्हणजे बऱ्याच जणांना आता नॉन टेक्निकल मधून समजा जर लोक बघत असेल तर स्विच काय असतो, कसं असतं, म्हणजे डिव्हाइस काय म्हणतात, कशाला म्हणतात, हे आता मी याच्यात एक्झॅक्टली दाखवतो. हा अशा पद्धतीचा स्विच असतो नेटवर्कमध्ये. तर त्याच्यामध्ये हे सगळे असे कनेक्टर असतात, RJ45 कनेक्टर. त्याच्यामध्ये आपण सगळ्या केबल्स प्लग करतो आणि बाकी सगळ्या केबल्स याला इथे कनेक्टेड असतात. ओके, सो आपलं सर्व्हर चालू आहे. ओके, चालू आहे आपलं सर्व्हर. जसं आपण सर्व्हर ओपन चालू करतोय, सर्व्हर पण आपलं चालू झालं. PC पण सगळे चालू आहेत. ओके, तर आता आपण DHCP जो आहे आपल्या हा सर्व्हरवरती आपण कॉन्फिगर करणार आहोत ह्याच्यामध्ये. ओके, आपला हा सर्व्हर आहे, याच्यामध्ये आपण DHCP आता कॉन्फिगर करतोय. मी पहिल्यांदा DHCP मध्ये सर्व्हिस ऑन करतो याच्यामध्ये आणि मी ते टाईप करतो IP ॲड्रेस. कुठल्या म्हणजे डिफॉल्ट गेटवे काय देत मला ठेवायचं आहे, तर मला ठेवायचं आहे 192.168.1.20 पासून पुढच्या मला सिस्टमला IP द्यायचे आहेत. ओके, तर आता मी डिफॉल्ट गेटवे देतोय, मला DNS देतोय मी 4.2.2.2. ओके, आता मला स्टार्टिंग IP काय असणार आहे माझी, तर 192.168.1.21 पासून मला पुढच्या IP द्यायचे सगळे. ओके, आता मी सबनेट बॉक्स देतो इथे 255.255.255. ओके, याला मी सेव्ह केलं. आता माझा हा एक रोल माझा क्रिएट झाला सर्व्हर पूलच्या नावाने. लाईक इथं 192.168.1.21 पासून पुढे माझे IP प्रोसेस होणार आहेत. म्हणजे आपले जे रेग्युलर जे म्हणजे 1 पासून 20 पर्यंत, म्हणजे एक फर्स्ट जो आहे आपला 192.168.1. सॉरी, डिफॉल्ट डेटामध्ये चुकून 1 ठेवायला पाहिजे मला. सॉरी, 20 मध्ये होणार. तिथे मला 20 इथून 21 पासून पुढे. तर डिफॉल्ट गेटवे आपला 1 झाला. याच्यामध्ये बाकीचे माझे जे अदर सर्व्हर्स आहेत त्यांना मी IP देतोय, प्रोव्हाइड करतोय वेगवेगळे. आणि 20 पासून पुढचे म्हणजे लाईक 21, 22, 23, 24, 25 हे जे IPचे जे सिरीज आहेत या मला क्लायंटला द्यायचे आहेत. ओके, सो आता माझं DHCP माझा इनेबल करून झालं आहे. आता मी त्याला क्लोज करतो. आता माझ्या सिस्टीमला मी IP ॲड्रेस देतोय. आता मी ह्याला आपला हा सर्व्हर आहे त्याच्यामुळे मी ह्याला आता मी काय IP म्हणजे मॅन्युअल देतोय, पण अदर जे बाकीचे क्लायंट आहेत त्यांना मी DHCP ऑन करणार आहे. ओके, आता मी याला IP दिला समजा 192.168.1.10. ओके, IP ॲड्रेस मी 10 दिलाय, सर्व्हरला माझ्या 10 दिलाय. मी 20 पर्यंत माझे रिझर्वड आहेत IP, जे माझे फक्त मी नेटवर्किंग डिव्हाइससाठी मी यूज करणार आहे. सबनेट पास दिलाय C क्लासचा. ओके, डिफॉल्ट गेटवे देतो मी 192.168.1.1. DNS दिला मी 4.2.2.2. ओके, हा माझा झाला. आता मी क्लोज करतो.
आता समजा मी कमांड प्रॉम्प्टला जर टाईप केलं, ओके, मग आय पी ॲड्रेस दाखवतो त्याच्यामध्ये IPv4 मध्ये बघा इथे. त्याला क्लोज केलं, त्याला पण क्लोज केलं. आता आपले क्लायंटपर्यंत जेवढे सगळे PC होते ते सगळे स्विचला सगळे कनेक्टेड आहेत. ओके, आता मी माझ्या सिस्टीमवरती IP ॲड्रेस मला प्रोव्हाइड करतात. तर जसं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये IP ॲड्रेस नॉट सेट म्हणून दाखवतो इथे. अप अँड डाऊन दोन्ही ठिकाणी अप अँड नॉट सेट दाखवतोय. त्याचे आपल्याला IP सेट हे करतोय, DHCP आपण इनेबल करतोय. आज लास्ट टाइमला PC मला पण मी DHCP गेला आणि 25 घेतला. ओके, DHCP रिक्वेस्ट सक्सेसफुल आला. म्हणजे काय केलं याने की आपल्या या सर्व्हरकडून डायरेक्टली आपल्या ह्या सगळ्यांना मशीनला IP त्याने प्रोव्हाइड केलं. म्हणजे आपण ह्याला 10 दिलं आहे, 10 to 24 मध्ये, आणि इथून बाकी डायरेक्टली सगळ्या मशीनला त्याने IP घेतला. बघा, ह्याला 21 घेतला, ह्याला 22 घेतला आहे, ह्याला 23 घेतला, ह्याला 25 घेतला आहे, आणि ह्याला 24 घेतला त्याने. ओके, आता आपण आपली काय समजा मेसेज वगैरे आपण समजा जर केलं गेलो किंवा आपण समजा एक फाईल आपण पाठवतो तर जाते की नाही आपण ते आता चेक करतो आपण प्रत्येक PCला. ओके, समजा आता मी सर्व्हरवरून समजा ह्या मी PC1ला मी समजा एक रिक्वेस्ट पाठवते, तर जसं बघू शकते ते सक्सेसफुल आलं. म्हणजे आपली फाईल प्रॉपरली सेंड झाली. सक्सेसफुल. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की DHCP हा काय करतो की फक्त सिंपल तुमच्या एका सिस्टीमवरती समजा आपण जेव्हा DHCP कॉन्फिगर करतो तेव्हा डायरेक्टली तो जेवढे त्याला IPची जेवढी आपण रेंज दिलेली आहे तो प्रत्येकाला IP प्रोव्हाइड करतो. DHCPचा फुल फॉर्म आहे डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. ओके, तो फक्त सिस्टीमला फक्त IP प्रोव्हाइड करायचं काम करतो. ओके, फक्त IP, फक्त ओनली, बाकी त्याच्या व्यतिरिक्त तो काही प्रोव्हाइड करत नाही. म्हणजे एकदा तुम्ही त्याला जर कॉन्फिगर करून सोडलं की तो बाकी ऑटोमॅटिकली, जसं मग थोडक्यात काय की आपण आपल्या घरामध्ये जे वायफाय राउटर असतो, वायफाय राउटर काय करतो की आपण समजा आता दुसरा काही कुठलाही मोबाईल समजा आपण कनेक्ट करायला गेलो तर ऑटोमॅटिकली त्याला IP प्रोव्हाइड करतो, IP ॲड्रेस तो DHCP प्रोव्हाइड करतो सिस्टीमला, म्हणजे तुमच्या मोबाईलला किंवा आता तुमच्या लॅपटॉपला. ओके, तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ जर आवडली तर असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.